इयत्ता चौथी बालभारती धडा दुसरा बोलणारी नदी स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लीलाला कसली हौस होती? उत्तर. लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. आ आकडा. लीलाला काय खायचे होते? उत्तर. लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. ई आकडा. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर. नदीबाई ताई, आई, माई पेक्षा मोठी होती. ई आकडा. आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? उत्तर. आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता. उ आकडा. पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर. पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. अ. तुम्हाला काय खावेसे वाटते? आ. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? आणि ई आकडा. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या मनाने लिहायची आहेत. प्रश्न तिसरा. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. 2 अक्षरी शब्द फळा, लळा, काळा, मळा. 3 अक्षरी शब्द कावळा, आवळा, सावळा, मावळा. 4 अक्षरी शब्द चळाचळा, पळापळा, वळावळा, मोरावळा. प्रश्न चौथा. कोण कोणाला म्हणाले? अ आकडा. नको बुडवू शाळा. उत्तर. ताई लीलाला म्हणाली. आ आकडा. काय खाऊ आणलास? उत्तर. लीला भोला मामाला म्हणाली. ई आकडा. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? उत्तर. आई लीलाला म्हणाली. ई आकडा. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? उत्तर. माई लीलाला म्हणाली. प्रश्न पाचवा. खालील शब्दांचे अनेक वचन करा. अ आकडा. डबा, डबे. आ आकडा. बैल, बैल. ई. नदी, नद्या. ई आकडा. डोळा, डोळे. उ आकडा. दिवस, दिवस. उ आकडा. पेढा, पेढे. प्रश्न 6. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? उत्तर. नदीमाई, तुझ्यामुळे शेते पिकतात, तुझ्यामुळे सर्वांना पाणी मिळते, तुझ्यामुळे आम्ही पोहायला शिकतो, तू मला फार आवडते. प्रश्न 7. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्ये वाचा. 1. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. वावर शेत. 2. सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. वावर वर्दळ ये जा. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा. 1. माया. आईची मुलावर माया असते. माया म्हणजे प्रेम. अजयरावांनी खूप माया जमवली होती. माया म्हणजे धन. 2. धड. छाती, पोट, पाठ मिळून धड बनते.
धड म्हणजे शरीराचा एक भाग. भीतीमुळे कृष्णाला धड उभाही राहता येत नव्हते. धड म्हणजे नीटनेटके. 3. मान. वेदांतने स्पर्धा परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला. मान म्हणजे मोठेपणा. आज सीमा काकूंची मान खूप दुखत होती. मान शरीराचा भाग. हार. कबड्डीच्या सामन्यात मनोजरावांच्या संघाची हार झाली. हार म्हणजे पराभव. सरांनी राधाचा हार घालून सत्कार केला. हार म्हणजे फुलांचा हार. दंड. दंड हाताचा भाग आहे. दंड हाताचा भाग. पोलिसांनी राजूला नियम मोडल्याबद्दल दंड केला. दंड शिक्षा. स्वाध्याय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. थँक्यू.